आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे संचालक तथा युवा नेते गोकुळ नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गोकुळ भाऊ झिरवाळ मित्र परिवार, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ। नाशिकचे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत मका, बाजरी, ज्वारी आजपासून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून खरीप हंगाम 2025-26 या चालू हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे नांदगाव येथे धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नांदगाव आमदार सुहास कांदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून नांदगाव येथे खरेदी केंद्रास मान्यता मिळवून दिलेली आहे। त्यानुसार श्री शैलेश्वर नांदगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड नांदगाव यांची सब एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून मका, बाजरी व ज्वारी हे धान्य सदर केंद्रावर खरेदी केले जाणार असून त्यापूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणीची मुदत 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम राहणार आहे। केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीने सदर धान्य खरेदी केले जाणार आहे। 2400 रुपये बाजरी, 2775 ज्वारी संकरित, 3699 प्रति क्विंटल तसेच बायोमेट्रिक ऑनलाईन नोंदणी करणे कामे खातेदार हे शेतकरी यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून शेतकरी वर्गाने सन 2025-26 या वर्षाचा खरीप पीक पेरा असलेला 7/12 व खाते उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, बँकेश लिंक असलेल्या आधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर व बँकेचे खाते हे जनधन खाते नसावे या सूचना विचारात घेणे आवश्यक आहे। नाव नोंदणी 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खेरनार यांनी दिली आहे। माझं नाव सोपान गजमल बोराडे, राहणार दहेगाव, तालुका नांदगाव। आपल्या या नांदगाव तालुक्यात आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी मका मार्केटला विकली 1000-1200 रुपये, त्यामुळे शेतीचा खर्चही फिटत नव्हता। अर्धी मका विकल्या गेली तरी पण विलास भाऊच्या माध्यमातून आमदारांच्या सांगण्यावरून आमदारांनी प्रयत्न करून ही नाफेड खरेदी ही योजना आणली। त्या योजनेमुळं सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आता ही जी नोंदणी चालू झाली यानंतर मका खरेदी करून ती मका शेतकऱ्यांचा माल ताब्यात घेणं हे अत्यंत काळजीचं काम आहे। हे पण आमदार आणि विलास भाऊंनी लक्ष घालावा। त्यामुळं त्यांना सगळ्या तालुक्याच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं धन्यवाद। मी अमोल खेरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव। सद्यस्थितीत व शासनाच्या हमी भाव 2400 रुपयाने आपल्या नांदगाव बाजार समितीत जे नाफेड अंतर्गत खरेदी केंद्र चालू होण्यासाठीचे आदेश प्राप्त झालेले आणि त्याची नोंदणीची प्रक्रिया आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे। तर त्यासाठी जो 7/12 उतारा असेल तर तो 25-26चा, तर त्यावर मका शेतमालाची नोंद झालेली पाहिजे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक झालेलं पाहिजे। त्यानंतर राष्ट्रीयकृत जे खातं असेल बँकेचं तर जनधन आणि पोस्टाचं खातं नसावं आणि तिसरी गोष्ट तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर। तर ह्या गोष्टींची पूर्तता करून आपण 30 तारखेपर्यंत इथं बाजार समिती येऊन आणि आपली नोंदणी करायची। न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडुते, नांदगाव।